मनसेचे नेते अमित ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारले। फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे। तुम्ही मुख्यमंत्री होता, उपमुख्यमंत्री झाला, आता परत मुख्यमंत्री झाला, तरी देखील महागाई कमी झाली नाही। गेल्या 7 महिन्यात 93 मुली बेपत्ता झाल्या। तुम्हाला वाटत आहे का राज्यात मुली सुरक्षित आहेत का? शाळा आणि महाविद्यालय इथं आजूबाजूला ड्रग्ज विकले जात आहेत, हे तुम्हाला दिसत नाही का? सोलापूरमध्ये खून झाला, तुम्ही न्याय देऊ शकला नाही अजून। महाराष्ट्राच्या जनतेला तुम्हाला उत्तर द्यावी लागतील, हीच का आमच्या जीवाची किंमत? असे अनेक प्रश्न अमित ठाकरेंनी फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत विचारलेले। मी अमित ठाकरे। हा व्हिडिओ सगळ्यांसाठी नाही, तर फक्त एका व्यक्तीसाठी आहे, ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस। मी आज राजसाहेबांचा मुलगा म्हणून नाही, एका राजकीय पक्षाचा नेता म्हणून नाही, तर एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्याशी बोलतोय। मी तुमचा प्रचार बघतोय, मी तुमच्या मुलाखती बघतोय, पण मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला जे प्रश्न विचारले गेले पाहिजेत, दुर्दैवाने ते विचारले जात नाहीत। तेच मी आज विचारायला आलोय। पहिला प्रश्न, तुम्ही ज्या महागाईच्या मुद्द्यावर निवडून आलात, 2014 ते 2026 तुम्ही मुख्यमंत्री होतात, उपमुख्यमंत्री झालात, त्याच्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री झालात आणि केंद्रातही तुमची सत्ता होती, तरी महागाई कमी का नाही झाली? दुसरा प्रश्न, गेल्या 7 महिन्यात 93 मुली गायब झाल्यात, बलात्काराच्या केसेस वाढत आहेत आणि असं असताना बलात्काराचा आरोप असलेल्या एका माणसाला तुम्ही तिकीट देताय। गृहमंत्री म्हणून तुम्हाला वाटतं या राज्यातल्या महिला सुरक्षित आहेत? तिसरा प्रश्न, आपल्या शहरांचा EQ आहे। या प्रदूषित हवेमुळे आपल्याला अस्थमा, कॅन्सर, हार्ट अटॅक सारखे अनेक आजार होतात। तुम्ही एवढे वर्ष सत्तेत असूनही आम्हाला स्वच्छ हवा का नाही देऊ शकलात? चौथा प्रश्न, ड्रग्ज। आपल्या प्रत्येक शाळा आणि कॉलेजच्या परिसरात ड्रग्ज विकले जात आहे। आपली पुढची पिढी आपल्या डोळ्यात देखत बर्बाद होते, हे तुम्हाला दिसत नाहीये का? शेवटचा प्रश्न, सोलापुरात निवडणुकांमुळे खून झाला। चला आपण पक्ष बाजूला ठेवू, पण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला त्या परिवाराला जाऊन आधार द्यावाचं नाही वाटलं? राजकारणातली माणुसकी ही मेली आहे का? ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली, त्या महाराष्ट्राची ही परिस्थिती करून ठेवली तुम्ही। तुम्हाला जनतेला उत्तर द्यावीच लागते।